प्राण्याची तस्करी होते मी वर्तमानपत्रात ऐकलं. धर्माची तस्करी. या धर्मातली माणसं त्या धर्मात जावीत त्याला घेऊन जाण्यासाठी आटापिटा करणारी, धर्मांतर घडवून आणणारे, ते मानवी तस्करी करतात असं का म्हणू नये? आणि मानवी तस्करीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे असं जर म्हणलं तर वावगं होणार नाही साहेब. कुठल्या तरी धर्माच्या नावावर कुणाला तरी कमी लेखणे, कुठल्या तरी धर्माचा प्रचार करणे, कुठल्या तरी धर्माच्या लोकांना बळजबरी करणे, त्यांचा अपमान करणे हे योग्य आहे का? हा गुन्हा आहे, हा न्याय नाही का? आमच्या भाषेत आम्ही त्यांना सांगतो की जे धर्माच्या नावावर पैसे कमावतात, मजा मारतात, ते मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे असं का म्हणू नये? पोतराज हा महालक्ष्मीचा परमभक्त आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशवासियांच्या पोरांच्या हातात पाट्यानी पुस्तक आलं. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलंय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशाच्या सांस्कृतिक परंपरेचा मला अभिमान आहे. त्याचा पायक होण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. कुठं गेला तुमचा बंधुभाव? कुठं गेले ते सर्व धर्म समभाव? पोतराज ही परंपरा हजारो वर्षाची परंपरा आहे, हजारो वर्षाची परंपरा आहे आणि ती आम्ही टिकवतोय. देशाची संस्कृती आहे ती आम्ही टिकवतोय. कुणी वावग म्हणून त्याला नाकारू नये. आणि नाही आवडत तुम्हाला, हे तुम्हाला नाही आवडत, पण ज्याला आवडतं, ज्याच्या धार्मिक भावना आहेत, त्याच्यावर घाव घालणं हे तरी योग्य वाटत नाही. या देशावर इंग्रजांनी राज केले. या देशावर इंग्रजांनी राज केलं आणि या देशाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या इंग्रजाला हाकून लावलं. पण त्यांची पायदास म्हणून जर कुणी बोलत असेल तर आम्ही माफ करणार नाही. आम्ही पोतराज आहोत. 100 वर्षापूर्वी पोतराज होताना टोनगा कापल्या जायचा, हल्या कापल्या जायचा, हल्या. आम्ही ते बंद केलं. आता कोंबड्या बकऱ्यावर भागवतोय. हल्या कापणं, टोनगा कापणं आता बंद केलंय. पण टोनगा कापण्याच्या सुर्या आमच्या घरात आहेत. आमच्या बाया त्यांनी कांदा कापतात. मला एवढंच म्हणायचंय
जर या देशाने, या व्यवस्थेने ही परंपरा, ही संस्कृती मान्य केली तर आपण पुतळाच्या विरोधात गरळ वकावी याची गरज राहिलेली नाही. कोणीतरी म्हणालं, पोतराज दातानी कोंबडा तोडतो. मला त्याला सांगायचंय, मेलेल्या बैलाच्या सागुतीवर जगणाऱ्या कुत्र्या, तुला रे काय कळणार आहे? ही हजारो वर्षाची परंपरा तुला काय कळणार? पुत्राजाला गुरु असतो, पुत्राजाला आई असते, पुत्राजाला बाप असतो, पुत्राजाला बहीण असते, पुत्राजाला भाऊ असतो, पुत्राजाला पत्नी असते. सुखा समाधानानं आनंदानं जगावं असं त्यालाही वाटतं. त्याच्या मानसिकतेमध्ये जर कुणी विष कालवण्याचं काम करत असतात, आपण चूक करताय असं का वाटत नाही? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी. मांगाचा फुरमान, पोतराजाचं गुरुदर्शन, बोल लखाबाईचं चांगलं.